कांदा 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 ही कुठं आहे? पळी कुठं आहे? कुठं आहे? ह्यातली घेते की मी. कांदा काढावा. हे बघा इथं चिकन आणून ठेवलं, हळद मीठ लावलेलं आहे त्याला. फक्त कांदा भाजायची वाट बघतो. थोडा कांदा भाजायचा आणि त्याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं. आणि कांदा भाजतोय, थोडा गॅस वाढवतोय, थोडा होय वाढवलेला आहे. ऑफिसचं काम झालं माझं, वर्क फ्रॉम होम असतं इथं आपलं. आणि ते झाल्यावर ही दुसरी ड्युटी लागलेली आहे आज आपल्याला. 2-3 वर्षानंतर आज करायला लागलं. ओके का? हां अजून भाजते की थोडा, मस्त टेस्ट लागते कांदा चांगला भाजल्यावर. आता हे चिकन कापू आपण. तू बस म्हटलं बरं का जागेवर, मला येतंही करायला. सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे चिकनची रेसिपी. थांब येतो कांदा, कांदा घेऊ, कांदा लिहिलो. एवढा बारीक नव्हतं चिरायचं, राहू दे. जरा मिक्सरचं कष्ट वाचवतो मी. हा चष्मा लावून पण डोळ्यात पाणी आलं. चला कुकरला बंद केलं आहे आपण, चिकन टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता हा तिळ आणि जिरं आपण भाजून घेऊया. गॅस इज ऑन नाव. थोडं भाजून घ्यावं लागेल. अरे जळलं का काही? पॉपकॉर्न झालं की तिळाचं उडायला लागले. तिळ आणि जिरं मस्तपैकी भाजून घेतलं. कांदा, टोमॅटो अँड लसूण हे भाजून घ्यायचं आपल्याला. आपला मसाला पण मस्तपैकी तेलामध्ये भाजून झालेला आहे. आणि कुकरला एक शिट्टी पण झालेली आहे. पहिला मी खोबरं घेतलेलं याच्यामध्ये चिरून. पहिला आपल्याला खोबरं बारीक करायचं आहे, नंतर हा मसाला भाजलेला तीळ आणि जिरं, नंतर आत्ता जो मसाला भाजला आहे आपण हा मसाला तो थोडा गार होईल तोपर्यंत त्याला बारीक करून घेऊ आपण. आपलं खोबरं आता बारीक झालेलं आहे. सो याच्यामध्ये मी भात लावलेला आहे. भात करून घेऊ आपण पहिला. माझी मीन व्हाईल मल्टीटास्किंग यू हॅव टू डू. सो प्रवचन थांबवतो आणि मी पुढं चालू करतो. त्याच्यामध्ये काय केलं आहे, जिरं आणि तीळ टाकले. बारीक झालेलं आहे जिरं आपलं, व्हेरी व्हेरी फाईन. खोबऱ्याच्या साथीला आपण शिळ काढून ठेवू. खोबरं कधी बसलं. अरे बाबा ये क्या हो गया रे बाबा, मेरे हाथ से ये टूट गया रे बाबा. चाइनीज माल है. हैंग 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 हैंग. गरम खोबरा हो गया. इससे वैसा मसाला मस्टर्ड ऑयल में जो हमने रोस्ट करा था, सब पोंछ के लेने का. असं झालं आहे बारीक. त्याच्यामध्ये आपण थोडं हा मसाला मिक्स करू, म्हणजे कसं होईल, थोडं एकामेकाच्या साथीनं कामं करतील, पटपट बारीक होतील. इट इज अ ट्रिक. मसाला सांडायचा नाही. अरे मसाला क्यों सांडायचा नाही. अब इसको थोड़ा पीसेंगे हम. 1 2 3. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. तो मित्र हो, थोडं पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये बारीक करायला. थोडं पाणी ओतून आपण बारीक करूया. दोन शिट्ट्या दिल्या चिकनला. शिजला असावं. आय होप ते शिजला असावं.
मसाल्याचा फाईननेस अजून अचीव नाही झालेला, सो हम अगेन उसको पीसेंगे. पाणी ठेवलं चिकनसाठी गरम करायला. फाईन पेस्ट झालेली आहे मसाल्याची आणि ह्यांना काय बसवत नाही गारवाने, त्यामुळे आता आलेले आहेत मदत करायला आल्यात परत. सो आपण थोडं टेस्ट करून बघू चिकन शिजलं की नाही. पहिली बाजू शिजलं, मस्त टेस्ट होता. आणि थोडं मी चिकन काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. शिजले तर मस्त. थोडं खाऊन बघू आणि आपली ड्युटी संपलेली आता. आता आपलं काम झालेलं आहे. हां माझं काम झालेलं आता. 2 पीस आहेत, 2 पीस खातो आणि गाणून बसतो. आता माझं ऑफिसचं काम राहिले ते करतो. नाव सुक 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 म्हणजे सुकं चिकन असतं ना, ते आपण बनवतो आता. सो पहिला गॅस इज ऑफ. लाईट मी टर्न इट ऑन, लेट मी टर्न इट ऑन. चला गॅस पेटवला आपण. कढई पण ठेवलेलं आहे त्याच्यावरती. मस्टर्ड ऑइल, नको ते मस्टर्ड ऑइल नको. यांना आवडत नाही म्हणून, नाही तर मला मस्टर्ड ऑइल लई आवडतं. लई म्हणजे लई आवडतं राहा बाबा. त्यामुळं शेंगदाण्याचं तेल टाकू आपण. शेंगदाण्याचं सोयाबीन तेल टाकू. ओम नमः ममः ममः ममः. अरे चमच्यानं कधी तेल टाकू? ती बाटली कुठे तेलाची? फुटली नाही. फुटली का? अरे हा फुटली ना, फोडली ना, सॉरी फुटली. चला मस्टर्ड नको, आपण तूप मिक्स करू थोडं तेलामध्ये. आता थोडं तेल काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकू. थोडा गॅस वाढा तुम्ही. मस्त होणार आहे चिकन असं मला वाटतं. मग केलं म्हणून. अरे केलं आहे कोणी चिकन. थोडा मस्तपैकी आपण मसाला भाजून घेऊ आणि भेट. त्याला आपला तेव्हा तेल सुटलं त्याला छानपैकी भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चटणी. घरगुती चटणी आहे, घरी बनवलेली. त्यामुळं याच्यामध्ये पण मस्त अशी चटणी टाकून घेऊ. चटणी चमचे मोजते बघा किती झालं. चटणी मी कमीच टाकणार. हे बघा एवढा विश्वास आहे यांच्यावर की चटणी मी कमी टाकणार एवढं माहिती आहे त्याला. वॉच ठेवून होती माझ्या चटणी किती टाकली तरी पण कमी सांग. चला 4 चमचे टाकले फक्त भरून. असे 4 चमचे चटणी टाकलेली आहे, कमी टाकलेली नाही. तुपाने ते तिखट लागणार नाही. परत लागलं तर तू चटणी घे त्याच्यामध्ये. तिखट नाही लागलं नंतर तुला. कशी घ्यायची? हां अजून सोडू काय? अजून ठीक आहे. ह्या भाजलेल्या मसाल्यातला ह्यामध्ये थोडा मसाला टाकला आहे आपल्याला. रस्सा पण बनवायचा ना, त्यासाठी रस्सासाठी याच्यामध्ये टाकलेला आहे. मस्तपैकी कलर आला आहे त्याला. आता राहिलेल्या मसाल्यामध्ये आपण सुक्कं भाजून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये हे चिकन टाकायचं. असं काही चमचा वगैरे नसेल तर तुम्ही हातानं पण करू शकता. पण रिस्क तुमची राहील. थोडं रश्श्यामधलं पाणी टाकतोय मी सुक्यामध्ये. तो मस्तपैकी त्याला फ्लेवर पण येईल आणि मस्तपैकी शिजेल पण त्यासाठी. चला नंतर त्याला आपण सोडून देऊ शिजायला ऑन इट्स ओन. तो झाकण लावतो मी याच्यावर. इकडे सुक्का रेडी होतं आहे, इकडे रस्सा रेडी होतं आहे. थोड्याच वेळात जेवण रेडी होईल आमचं चिकन मस्तपैकी. चला आता आपलं रस्सा पण शिजलेला आहे. हे बघा. आणि साईड बाय साईड सुक्कं पण आपलं रेडी आहे. थोडंच केलं आहे, जास्त खात नाही आम्ही चिकन. अर्धा किलोच आणलेलं आहे. सो चला आता जेवायला घेऊया. आणि वाढेल का जेवायला मग? झालेलं आहे. थोडं निंबू झालेलं चिकन. थोडं लिंबू पिळू. मला सुक्कं चिकन आहे ना, इथं द्या थोडंसं. थोडंच द्या. वा 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 शिजले ना छान. वास पण येतो चिकनचा इथं. आहे ना? एक नंबर.
रस्सा पण चांगला झाला आहे. चला बाय बाय. जेवतो आता, थोडं जेवणावर कॉन्सन्ट्रेट करतो. बाय. नाही चांगलं झालं, उद्यापासून तूच कर.